तेवढं मला इथलं आठवतंय. इतकं जर टेन्शन इतकं जर वाईट वाटतंय का नाही. खरंच माणसाचं जीवन म्हणजे काय नाही, लय बेकार जीवन आहे माणसाचं. माणसाचा घटकाचा भरोसा नाही. तो माणूस हाव कशामुळं करत असेल इतकी? ही मला पाहिजे, ती मला पाहिजे, सगळं माझंच आहे, इतकी हाव कशामुळं? आणि माणसं काय करतात माहीत आहे का नाही, जोपर्यंत आयुष्य आहे ना तोपर्यंत स्वतःला सुख घेत नाही ती, विश्रांती घेत नाही ती. पैसा पैसा आणि काम काम, कामाच्या मागं पळते ती, पैशाच्या मागं पळते ती. पण त्यांना एवढं कळत नाही, किती बी पैसा कमवला, किती जरी काम केलं, सगळं जाग्याला ठेवायचं आहे. एक क्षण असा येतो की आपल्याला बोलायला सुद्धा चान्स राहत नाही, की थांबा माझं आहे आणि एवढं करून येतो माझं घेऊन येतो. येताना मोकळं आलंय, जाताना मोकळं जायचं आहे. येताना उघडं आलंय, जाताना बी उघडंच जायचं आहे. तुम्ही सांगा, येताना लहान बाळ असतंय, बिन कपड्याचं जन्माला येतंय, जाताना जाळते ती एवढी मोठी लाकडं मोठी लाट घालून. काय राहतंय अंगावर? आपले हाडं सुद्धा नुसती हाड राहते ती, मुठभर माती होती आपली. मी म्हणते एवढी आशा कशाला करायची पण? हा, पैसा 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 करू माणसं स्वतःच्या जीवाला खात नाही ती एका टायमाला. खायापुरतं थोडंफार करायचं, बस झालं की. लय पण आशा करायची नाही. लय दिवस बेकार आहे तर लय वाईट आहे. कोणासोबत कधी काय घडल सांगता येत नाही. ते म्हणते ती का नाही, आपलं गेलं जग बुडालं. कोण नसतंय आपल्या आयुष्यात, कोण कोणाचं नसतंय. स्वतःनं फक्त स्वतःपुरता विचार करायचा. हाय ना तोपर्यंत निरोगी चांगलं जीवन जगायचं. बाकी काय नाही आयुष्यात, सगळं जागच्या जाग्याला राहतंय. मेन म्हणजे जवळची माणसं गेल्यावर लय त्रास होतो, पण ते त्रास सुद्धा पचवा येत नाही. आणि कसं आहे, दिवसामागं दिवस गेल्यावर त्याला विसर पडतो, पण ती काळजात घराकडून राहिलेली असते गोष्ट. आपल्या जवळची माणसं ज्यावेळेस आपल्यापासून लांब जाते ती, बरोबर आहे का नाही? बघा आता आमच्या सासूबाईच आता बघत बघत जाऊन 3 वर्ष होत आली. येईल त्या 9 तारखेला 3 वर्ष होते ती. सासूनं, मी पहिल्यापासून तुम्हाला सांगते, सासूनं मला कधीच सुनाचा दर्जा दिला नाही. आणि मी लग्न करून पहिल्यांदा आलते घरात, मला इतकी जर माया केलती, इतकं जर प्रेम दिलं तर मला वाटतं माझ्या सासूसारखं कुणाच्या सासूने इतकं सुनाला प्रेम दिलं नसेल. नुसती बारकी पोरगी असल्याने मला सांभाळलं. कुठं हितलं भांडं उचल आणि तिथलं भांडं उचल, कधी स्वयंपाक करू दिला नाही, कधी कपडे निघत नाही ते तुला राहू दे मी धुती, खा पहिली गरम गरम चपाती भाजली का पहिलं खा खा. लेकासने कधी खा म्हणल्या नाही त्या, पण माझी खा म्हणून माझ्या मागं लागायची. मरोस तर त्यांचा एकच शब्द, पण मी खात नाही, पोटाला जपत नाही, तब्येत सांभाळत नाही, सोन्याचा घास असला तर खात नाही, मरोस तर सासूचा एकच शब्द होता. लय जीव होता सासूचा माझ्या. झालं की गेले, आलं असं वारं आलं तसं गेल्या घेऊन वारं. काय का आता बघायला? काय बघल ती फोटोतच बघायचं आता. बोलेल का सासू, पण मा असं नको तसं कर, पण मा तसं नको तसं कर. मस्त 3 वर्ष झाले, दिवस भरपूर झालं माझ्या लग्नाला. आता झाली 12 वर्ष म्हटल्यावर 3 वर्ष झाली, 9 वर्ष झाली ती आत्या वारलं त्यावेळेस. त्या 9 वर्षात विसरता येणार नाही इतक्या गोष्टी आहेत. जेवढं मी माहेरातलं मला काही एवढं आठवायचं नाही. सासूनं लावलेला जीव, सासूनं प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी. माझी दिदी जर पोटात राहिली होती, देशी केळाशिवाय सासूनं केळं आणली नाही ती घरात. 4-4 डझन केळं घरात आणायची, रोज खा 2 केळं खा, रोज 2 केळं खा. तिन्हीच्या तिन्ही मला पुरी झाल्या, एका सुद्धा लेकराचं वजन कमी भरलं नाही. फळं भले त्यावेळेस परिस्थिती नव्हती सफरचंद हे आणण्याची,
पण स्वस्तात मस्त स्वस्त तरी तरी पण त्याची किंमत असतेच की. स्वस्त म्हणजे काय, रुपया 2 रुपयाला तरी केळ येते ती का. काय करायचं काय नाही जीवनात. आता सासू गेली तसं पाठीमागं आम्ही बी जाणार आहे एक ना एक दिवस. कशाला स्वार्थ एवढा आणि कशालाही, आहे का नाही. आणि काय 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 घटना ऐकाय येते त्या कानावर. कुणाच्या बी आयुष्यात झालं, जवळचं व्यक्ती गेलं का लई मोठं टेन्शन असते. पचत नाही, पचत नाही. जरी ते पचवलं तर आयुष्याला ते ध्यान देऊन जात आहे. आपल्या कामात आपल्या ह्याच्यात आपण गुरमळून जातो, विसरून जातो क्षणापुरतं. पर एकांतात बसलं हे केलं का ध्यान येतच की. किती बी नाही नाही म्हटलं तर ध्यान येतच असतंय. शेवटी जवळची व्यक्ती कशाला केली. आपुट वस्तीवर माहीत आहे आमच्या सासूनं लय जीव लावला होता मला. लय म्हणजे लय आपाट. त्यांचा उपवास असायचा रविवार गुरुवार. फराळाचं केलं का पहिली पिलटी भरून मला द्यायच्या. खा, तुला आवडतं पण मला आवडतं फराळाचं खा, पण मला केळं आवडतं ती खा. पोरं होती एवढी घरात तरी बी द्यार त्या पुनमीला 2 केळं. पूनम म्हणायच्या, पुनमा म्हणायच्या. पूनम नव्हत्या म्हणत, पुनमा आणि पुनमी म्हणायच्या. पण त्यांच्या त्या म्हणण्यात लय प्रेम होतं. पण शिवाय बोलत नव्हत्या आत्या. त्यांचं शब्द होतं, लय प्रेम होतं त्या शब्दात. ते माय करायच्या. डिलिव्हरीला मी चालली म्हणलं ते आणू वेळेस तर काय जात गेलीच नाही मी. डिलिव्हरीला नाही, लग्न झालं झालं येते जातीला प्रत्येक सणाला वर्षभर जाय करते ती. इथनं मी निघाले का सासूचं डोळं गज भरायचं. वस्तीवरच्या काय काय बायका सांगायच्या, लय सुनाला टकोरी घेते, सुन एखादीची टकोरी वगळ सोडल म्हणायच्या. सोडू दे, मी माझ्या सुनाची माया करते. माया सुनानं काय केलं तर करेल अशा म्हणायच्या. म्हणजे काय काय लोकांनी बघवं सुद्धा नव्हतं सुनाची सासू माया करते ती. काय जर म्हणा तुझी सून अशी बाया, तुझी सून चांगली आहे. तुमच्या का सुनासने किडाळ पडल्या तरी करायची, तुम्ही करायची सुनाची माया. मग सून कशी करत नाही बघू म्हणायच्या. तुम्ही परक्याची पोरगी असल्याने करताय, मग तुम्हाला बी तसंच करणार की. तोंडावं म्हणायच्या आत्या. जसं माझं लगीन झालं तसं पहिल्या जायच्या यायच्या गावात बसाय उठाय. त्याचं माहेर बी गावातलंच होतं. जायच्या यायच्या. तर माझं लगीन झाल्यापासून गावातलं जाणं येणं कमी झालं. बायका सुद्धा म्हणायच्या, का गं सून आली का गावात येत नाही, नात आली का गावात येला. मला काय बाया करायला लागतंय, नातीला माझ्या घ्यायला लागतंय अशा म्हणायच्या. आम्ही आता संध्याकाळचा स्वयंपाक करतोय. आत्या होत्या तोपर्यंत सकाळचं साध्या टोपलं गच भरायच्या, चपात्या करायच्या, भाकरी करायच्या टोपलं गच भरून. संध्याकाळी 5 वाजल्या म्हणलं का सगळी जेवायची बसून. रोज सकाळचा स्वयंपाक संध्याकाळ सकट. सगळे म्हणायचे सोना आल्या तरी ताजं खात नाही, अजून शिळच खाताय. शिळं काय 10 दिवसाचं आहे म्हणायच्या. तो मऊ लुसलुशीत चपात्या द्या, चपात्या मोठ्या गबगबीत, भाकरी मोठ्या गबगबीत. कोण आलं गेलं तरी बी आमचा स्वयंपाक तसलाच अजून बी तसाच असतो बरं का. बदलायचं नाही काय. कोण आलं गेलं जेवा खावा काय नाही बघा. किती बी पैसे साठवलं काय केलं तर सगळं जागेवर राहते. माणूस की तोंडानं गोड बोललं, कोणाच्या आपल्या हातनं कोणाच्या तोंडात एखादा घास मुखात गेला, आपलं मागं ना मूर्ती जरी गेली तर कीर्ती मागे राहते. आणि चांगल्या माणसाचीच कीर्ती राहते. बरोबर आहे का नाही. चांगल्या माणसाला लोक लय नाव काढते ती. आता वगैरे आजी आलती, आता बोलत बोलत ध्यान निघलं. वगैरे आजी तर म्हणत होती काय करायचं करमायचं नाही. वगैरे आजीला बी सारजा का काही ना गं म्हणायच्या आजीला. ती म्हणायची शाला का कुठं दिसना गं, गावात गेली काय. किती जरी काय जरी असलं तरी असतंच की. सगळ्या बोलाय बसाय जेवण झालं का ती संध्याकाळी 8-9 वाजता वगैरेच्या घरी जाऊन गप्पा मारत बसायच्या. आम्हाला बस वाटतं का आम्ही बी जायचो गप्पा मारायला. काय बसताय घर कोप्यावाने, बोलावा बसावा माणसात म्हणायचे. लय या डात्याला बोलायचं. कोण बोलणं वाटणे तरी काय चाललंय म्हणून स्वतःहून बोलणार.